टेकीच्या पाड्यावर एकच गलका उठला होता. सर्वजण धोंड्याच्या झोपडीजवळ जमले होते. धोंड्याची बायको चमकी जीवाच्या आकांताने छाताड बडवून घेत होती. आजूबाजूच्या बाया तोंडाला पदर लावून हळहळ व्यक्त करत होत्या. झोपडी बाहेरच्या वट्यावर धोंड्या डोक्याला हात लावून बसला होता. चमकी मगमध्येच हुकी आल्यासारखी रडत रडत बोलू लागली. काल तर धड होता माझ्या काळजाचा तुकडा. तिन्ही सांज झाल्यावर तुकडा खाऊन बिगीनं निजला. रातच्याला उठला मुताया आलं मून. तिथं पांदीला उभा केला. न तानी रडती मून मागं वळून बघिस्तवर गेला ग माझ्या लेकरू. असा कसा अचानक कुणी नेला असल म्हणत तिने मोठा हंबरडा फोडला. तिच्या आर्तकिंकाड्यांनी सर्व पाडा हादरवून सोडला. पाड्यावरची गडी माणसं धोंड्याला जंगलात जाऊन बघूया म्हणत होती. धोंड्यानं पांदीकडे बोट दाखवत बोलला, काय बी उपयोग होणार नाही. तिथं रगात सांडलंय माझ्या पोराचं. शेवटचे 2 शब्द बोलताना आलेला हुंका आवरत त्यानं डोळे पुसले. टेकीच्या पाडा 2 डोंगरामध्ये बसलेला. जेमतेम 25-30 झोपड्या. दोन्ही बाजूनी डोंगर अन खालच्या बाजूने जाणारी काळी नदी. पाड्यावर अजूनही लाईट नव्हती. का मोटार जाणारा रस्ता नव्हता. आधुनिकतेच्या सुखसोयीपासून दूर असा एक आदिवासी पाडा. अगदी शेतीही ते गेल्या 2 दशकात शिकले होते. आजही जंगलात जाऊन शिकार करणे हेच उपजीविकेचे प्रमुख साधन. अंगावर असलेले कपडे सोडले तर आधुनिकतेची कोणतीही खूण मिळणे दुर्मिळ. ते कपडेही जेमतेम अपुरे. रानमेवा तळावरच्या गावात घेऊन गेल्यावर त्या लोकांकडून मागून आणलेले. पोरंसोरं उघडीच, पण नेहमी शांत आणि स्वतःच्या जगात रममाण असलेला टेकीचा पाडा काहीसा बेचैन वाटत होता. धोंड्याचा मुलगा गायब होऊन आता 15 दिवस उलटून गेले होते. एखाद्या जंगली जनावरानेच पोरगं उचललं असं मानून पाड्यावरची लोक ते प्रकरण विसरत चालली होती. अन पुन्हा घात झाला. सानीचा माधबा गायब झाला होता. माधबा 14-15 वर्षाचा धडधाकट पोरगा. अंगानं रगील, लात मारील तिथं पाणी काढील असा. माधबा शिकार करून परतत असताना त्याला तळावरील गावात वस्तीला निघालेल्या एकाने नदी ओलांडून येताना बघितले होते. नदी ही पाड्याच्या खालच्या उताराला जेमतेम 500 मीटर अंतरावर. म्हणजे माधबा पाड्याच्या अगदी जवळपर्यंत पोहोचला होता. मग गेला कुठे. म्हातारी सानी रडून रडून अर्धमेली झाल्यासारखी झाली होती. तिला बाकीच्या बायकांनी जबरदस्तीने आंबील खायला घालून झोपवली होती. गडी माणसं झोपडीबाहेर जमली होती. वातावरणाची शांतता भंग करत गणा बोलला, ते काय नाही, आताच्या आता निघू नदीकडं. बाजूच्या माडबी पिंजून काढू. वाघाला जिता फाडील असं पोरगं. हत्यार पण सोबत असताना गेलं कुठं. जमलेल्या म्हाताऱ्या हाडांनी त्याला दुजुरा दिला आणि 8-10 तरण्या बाणगड्याचे टोळकं हातात भाले, कोयते आणि विषारी धनुष्यबाण घेऊन नदीकडे निघाले. नदीकाठच्या झुडूप धुंडाळताना एकाला माधबाच्या बाणानं मेलेला ससा मिळाला. जवळच त्याच्या धनुष्य अन कोयता पण सापडला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. ते पाहून मात्र सगळ्यांच्याच हिरमोड झाला. माधबा आता सापडणार नव्हता हे टोळक्यानं हेरलं होतं. सर्व पाडा डोळ्यात तेल घालून टोळक्याची वाट पाहत होता. 7च्या सुमारात टोळकं पाड्यावर पोहोचलं. सर्व प्रकार बाकीच्यांना सांगितला. म्हातारी लोक चिंतामग्न झाली. बायाबापड्यांनी लहानग्यांना पदरात लपवून कुजबुजू लागल्या. तेवढ्यात गणा बोलला, मोठं जनावर असणार, वाघच असल एखादा. डोंगर कपारीलाच असन वस्तीला. मी काय म्हणतो, पिंजून काढूया का सगळा डोंगर. गर्दीत पुन्हा एकच गलका झाला. हातातली तंबाखू मळून झालेला नारबा म्हणाला, गणा येडा का खुडार तू म्हणतो तसं खरंच असन म्हणजे जनावर आधीच
सोकलं असन रगात आला. आयती पारदच देवकी त्याच्या दाढखाली. गणाला नारबाचा राग आला, पण तो काही बोलला नाही. नारबा पाड्यावरच्या सर्वात वयस्कर म्हातारा आणि वयस्कर माणसांना उलट बोलणे पाड्यावर अजिबात चालत नव्हते. आणि तसंही नारबाचं म्हणणं खरं होतं आणि ते सगळ्यांना पटलं देखील. मग काय करावं म्हणता. गर्दीला तोंड फुटलं होतं जणू. हे बघा, दिसाची 7-8 गडी पाड्यावर हत्यारानिशी पाळत ठेवतीन, न बाकीची पारधीला जातीन. रातीला समधी जरा जागूनसुद्धा राहू. त्यात पुन्हा काही जण पाटोस्तोवर बसतीन, पाड्यात फिरती राहतीन. बायांनी आपल्या लेकराला जपावं. सर्वांना हा योग्य मार्ग वाटला आणि पाड्यावर कडक पहारा सुरू झाला. पाड्यावर पहारा सुरू होऊन आता 15 दिवस झाले होते. काहीही विपरीत घडलं नव्हतं. लोक जरा निर्धास्त झाली होती आणि रात्रीचे पहारेकरी थोडे थंडावले होते. मेलेल्या महादबाची आई सानी अजूनही भानावर आली नव्हती. गेले 15 दिवस बाजूच्या झोपडीतली सखीच तिला काय हवं नको ते पाहत होती. रात्रीचे पहारेकरी मशाली घेऊन जाताना बघून सखीला धीर आला. ती सानीला जेवण द्यायला चालली होती. जेवण देऊन ती परत झोपडीकडे वळली अन ती पुन्हा कुणाला दिसली नाही. काही क्षणात येणारी सखी अजून का आली नाही असा प्रश्न तिच्या नवऱ्याला पडला. तो मशाल घेऊन सानीच्या झोपड्याकडे निघाला असता एका ठिकाणी त्याच्या पायाला ओलावा जाणवला. गरम रक्त. त्याने एका हाताने जोरात बोंब ठोकली. सगळा पाडा खडबडून जागा झाला. पहारेकरी धावले. सर्व मशाली आवाजाच्या दिशेने जमा होऊ लागल्या. सखी पारच झाली होती. तिचा नवरा मोठ्यानं ओरडत होता, पण त्याचा आता काही उपयोग नव्हता. पहारेकरी चिंतेत होते, कारण थोड्या वेळापूर्वी त्यांनी सखीला बघितलं होतं आणि एखादं जनावर असेल तरी एवढ्या झटक्यात कशी हालचाल करू शकते. आणि साकीचा कसलाच आवाज का आला नव्हता. सगळंच अकल्पित होतं. पुढल्या आठवड्यात तर कहरच झाला. पहारेकऱ्यातला एक जण लघवी करण्यासाठी आडोशाला गेला असता गायब झाला. त्या जागेवरही फक्त रक्त. पाडा आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. एक भीतीरूपी राक्षस जणू पाड्याभोवती घुमत होता. काहीच कळायला मार्ग नव्हता. 2-2.5 महिन्यात पाड्यावरची 4 लोक गायब झाले होते. जागेवर फक्त रक्त. जे चाललं होतं ते जनावराचं काम नाही अशी सर्वांची समजूत झाली होती. कारण झोपडीभोवतीची गायबकरी सोडून माणसांना कोण शिकार बनवेल. दबक्या आवाजात बायाबापड्या लागिराच्या गोष्टी बोलू लागल्या होत्या. पहारा मात्र अजूनही सुरूच होता. हे काय संकट आहे हा एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घोळत होता. अन तो प्रश्न जास्त दिवस अनुत्तरित राहिला नाही. नारबा रात्रीचे जेवण करून नुकताच बाहेर आला होता. हातात तंबाखू मळत त्याने चारी बाजूला नजर टाकली. पहाऱ्यावरच्या पोरांना आवाज दिला आणि हातात मशाल घेऊन गप्पा मारण्यासाठी तो बीराच्या झोपड्याकडे निघाला. अंधारात कोणीतरी पाठलाग करतंय त्याला जाणवलं. भीतीनं त्याचं काळीजच जणू घशात येऊन अडकलं. तोंडातून शब्द निघेना. पुढल्या क्षणात त्यानं स्वतःला सावरलं. उजवा हात हळूच कमरेला घालून कोयता हातात घेतला अन गरकन गिरकी घेत मागे वळला. मशाल पुढं करत तो निरखू लागला. लाल लाल डोळे चमकत होते. गुरगुर ऐकू येत होती. एक थोराड तरस त्याच्याकडं बघत गुरगुरत होता. त्याची उंची सामान्य तरसापेक्षा जास्त वाटत होती. शरीर पिळदार आणि डोळे भेदक होते. नारबा अन तरसाची नजरानजर झाली अन ते शांत झालं. पुढल्या क्षणाला बांधावरून झेप घेत ते अंधारात नाहीसं झालं. काय झालं हे समजायला नारबाला पुढचे 10 सेकंद लागले.
भानावर आल्यासारखा त्यानं पहारेकऱ्यांना हाक दिली. झालेला प्रकार सांगितला अन ही बातमी वाऱ्यासारखी पाड्यावर पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी जनता पिंपळाच्या झाडाखाली जमली. आपला सामना कुणाशी आहे हे त्यांना आता कळालं होतं. ते दुसरं तिसरं काही नसून एक जनावर आहे. ह्या खात्रीने बाया बापड्यांचा जीव भांड्यात पडला होता. तरसाची शिकार करायची यावर सगळ्यांचे एकमत झालं. ठरलं तर दिवसा काही हत्यारबंद पाड्यावर थांबणार अन बाकीचे 3 तुकड्या बनवून जंगल पिंजून काढणार. तरस सापडल्यास त्याला ठार करणार. आजपासून सुरुवात करू, तरुण मंडळी बोलली. आणि बघता बघता 3 तुकड्या जंगलाकडे रवाना झाल्या. सूर्याला सामावून घेत डोंगर अंधाराची शाल पांघरू पाहत होता. अंधार दाटत असता एक एक करत थोड्या थोड्या अंतराळाने 3 तुकड्या पाड्यावर पोहोचल्या. पण हाती यश आलं नव्हतं आणि असेच पुढील 8 दिवस गेले. तरसाचा कुठेच पत्ता नव्हता. ते कदाचित डोंगरापलीकडे गेलं असावं. काहींनी विचार मांडला, पण पहारा बंद करायला नारबाने विरोध दर्शवला अन पुढील 4 दिवसानंतर एक दिवस दुपारच्या वेळी पहारेकरी जेवत असतानाची संधी साधून अंथरुणावर खिळलेल्या एका म्हातारीला तरस घेऊन गेला. करावं तरी काय हा प्रश्न आवासून अख्ख्या पाड्यासमोर उभा होता. शेवटी डोंगराईला साकडं घालायचं असं म्हाताऱ्यांनी सुचवलं. डोंगराई, डोंगराची आई. पाड्यावरच्या लोकांची अपार श्रद्धा होती डोंगराईवर. शेवटी तो दिवस उजाडला आणि सर्वजण पिंपळाच्या झाडाभोवती येऊन बसले. नारबाने सुगंधी वनस्पती पेटवून कसलेसे मंत्र उच्चारण चालू केले. काही जण एका शिस्तबद्ध चालीत चमड्याचे ढोल बडवू लागले. वाराही आता जणू लयबद्ध ठेका धरत होता. बसलेले सर्वजण शांत चित्तानं डोंगराईच्या धावा करत होते. तेवढ्यात एक म्हातारी बैजाक्का घुमू लागली. डोंगराई आली, डोंगराई आली. कुजबूज सुरू झाली. जरा तोंड बंद ठेवा. नारबा काहीसा खेकसला. सर्वत्र शांतता. फक्त बैजाक्काचा आवाज. ए माझी माय, लेकरावर रुसली का ग माय? नारबा म्हणाला, म्या का रुसन? बैजाक्का घुमत होती. मग का लेकराले वाऱ्यावर सोडलं? तुझी लेकरं का मरत्यात? काय करू त्या जनावराचं माय? नारबा म्हणाला, कर्माची फळं असत्यात, ती कुणी भोगाची. धीर सोडू नका. मी हाय हितं. 8 दिवसात मार्ग सुटल. अन बैजाक्का मूर्छित झाली. देवीनं कौल दिला होता. पाड्यावर चैतन्याचे वातावरण होते. पहारेकरी नव्या जोमाने पहारा देत होते. बाया बापड्या मनोमन देवीचे कौतुक करत होत्या. आभार मानत होत्या. देवीनं कौल दिला होता. तीच आता आपलं रक्षण करणार होती. 8 दिवसात संकट टळणार होतं. अन तो दिवस उगवला. पहारेकरी गस्त घालत होते. गावातली लहानगी पोरं पिंपळाच्या झाडाभोवती खेळत होती. पहारेकरी येता जाता ध्यान ठेवत होती. अन अचानक गवताच्या गंजीमागून ते तरस प्रकट झालं. कुठून आलं हे समजलं नाही, पण त्याने पिंपळाकडे धाव घेतली. गस्तकऱ्यांच्या नजरेतून ते सुटलं नाही. तेही पिंपळाच्या झाडाकडे सरसावले. भेदरलेल्या पोरांनी एकच बोंब उठवली. पोराला उचलण्याच्या हेतूने तरसाने लांब झेप टाकली. त्याचवेळी गणाच्या अंकुचीदार भाल्याने त्याचा वेध घेतला. तरस धाडकन जमिनीवर पडलं. पोरं वाट मिळेल तिकडे पडाली. तरस धडपडून उठण्याचा प्रयत्न करत असता दुसऱ्या एका पहारेकऱ्याने कोयत्याचा वार केला. आता ते गुरगुरू लागलं. त्याची ती गुरगुर कर्णभेदी होती. सगळा पाडा ते दृश्य बघत होता. कुणीही एवढं मोठं तरस पाहिलं नव्हतं. पोरं आनंदाने नाचत होती. बाया डोंगराईचे आभार मानत होत्या. तरसाची गुरगुर शांत होता
गणा पुढं सरसावला. त्यानं तरसाच्या पोटात खुपसलेला भाला काढण्याचा प्रयत्न केला, पण तो भाला सहजासहजी निघत नव्हता. तेवढ्यात भेसूर गर्जना करत ते तरस उभं राहिलं. गणाच्या हाताकडे झेपावलं. एका लाथेत गणाने त्याला खाली पाडलं अन त्याच्या पोटावर पाय देत त्यानं ताकदीने भाला काढला. त्यासरशी त्या तरसाचं पोट फाटलं अन त्यातून काचानं गंजलेले खिळे बाहेर आले. ते पाहून गणा भांबावल्यासारखा मागे हटला. त्याचे हातपाय लटलट कापू लागले. नारबाला ते दृश्य बघून घेरी आली. बायाबापड्यांनी लहान सहान पोरांना पदराआड लपवून घेतलं. बैजाक्का मटकन खाली बसली. तिच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, केरबा. अन सगळा पाडा त्या शब्दाच्या दहशतीने थरथर कापू लागला. केरबा या नावात एक दहशत होती. सगळा पाडा जणू कपाळावर आट्या आणून ते मृत तरसाचं धड पाहत होता. हे खरंच घडलंय का? प्रत्येक जण जणू नजरेनेच एकमेकांना विचारत होता. डोंगराई देवी खरं बोलली होती. कर्माची फळं असत्यात, ती कुणी भोगायची. विश्वास ठेवणं कठीण होतं, पण तो केरबाच होता. निदान बैजाक्का, नारबा आणि बाकीच्या म्हाताऱ्यांना खात्री पटली होती. बैजाक्का, नारबा अन बाकीच्या म्हाताऱ्यांना वर्षभरापूर्वीची ती भयानक घटना आठवली. केरबा एकेकाळी पाड्यावरच्या सर्वात वयस्कर म्हातारा. 5-5.5 फूट उंची, काहीशी कुपोषित वाटावी अशी काया, कमरेवर मडकट धोतर, तेही गुडघ्यावर. बाकीची काया सदैव उघडी, चेहरा काहीसा विद्रूप. एकेकाळी बाकीच्या पाडेकऱ्यासारखा तोही आपल्या बायकोसोबत जीवनाच्या हारत संत गतीने हाकत होता. त्याची बायको नमनी केरबाची पूर्ण साथ देत होती. त्याला मुलंबाळं नव्हती. दोघांचा छोटासा संसार. दिवस झरझर वर्षामध्ये बदलत होते आणि आता नवरा बायको 70 पार पोहोचले होते. अन अशातच नमनीला एका दुर्धर आजाराने ग्रासलं. केरबाच्या बायकोवर फार जीव होता अन तसेही त्याला आपलं म्हणावंसं एकच तर माणूस होतं या जगात. नमनी जागीच पडून होती. घरगुती उपाय, जडीबुटी सर्व झालं. तळावरच्या गावातून वैद आणला. डोंगराईला साकडं घातलं, पण काही उपयोग झाला नाही. बायको आता फार तर महिन्याभराची सोबती होती. वैदांनी तसं सांगितलं होतं. केरबा हताश झाला होता. अन अशातच काळी नदीकाठी आलेल्या एका मांत्रिकाबद्दल त्याला समजलं. बायकोच्या जीवासाठी केरबा काही करायला तयार होता. तांत्रिकाने त्याला तंत्रविद्या दिली अन केरबा आता झोपडीत चित्रविचित्र पूजा करू लागला. त्याच्या झोपडीत गंडेदोरे, चिंध्यांच्या काळ्या बाहुल्या, घोबडाचे पंख अशा विचित्र गोष्टी दिसू लागल्या. पाड्याच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटल्या नव्हत्या. लोक काहीबाही बोलू लागली होती. केरबा जादूटोणा करतो, तो सैतान पुसतो, तो गायब होऊ शकतो. तंत्रविद्येने तो मेलेली माणसं जिवंत करू शकतो, इत्यादी. काय खरं काय खोटं कुणालाही माहीत नव्हतं, पण पाड्यावरील लोक त्याला घाबरू लागली होती. चांगले 2-3 महिने उलटून गेले. त्याची बायको जरी बरी झाली नसली, तिचे मरण पुढं ढकलण्यात तो यशस्वी झाला होता. बघता बघता वर्ष उलटून गेले. नमनी जागीच असली तरी जिवंत होती, बोलत होती. केरबाला अजून काय हवं होतं? पण शेवटी एक दिवस नियती जिंकली. नमनी गेली. ते होणारच होतं. मरण पुढे ढकलता येतं, टाळता येत नाही. केरबा आता खूपच एकटा झाला होता, अन एकाकीही. त्याचा मित्र नारबा त्याला धीर देत असे, पण केरबा माणसापासून तुटत चालला होता. तो स्वतःचा विश्वास असे, कुणाशी बोलत नसे.
वा कुणाच्या मध्यात पडत नसे, पण कोणी मदतीसाठी आलं तर मात्र नक्की मदत करी. जंगलात कुणाला बाधा झाली, कुणाची गाय दूध देईना, कुणाचे लेकरू रडायचे थांबेना, एकच उपाय, केरबा. एरवी त्याला घाबरणारे लोक नाईलाजाने त्याच्याकडे येत अन उपाय करून घेत. त्या रात्री असाच कोणीतरी केरबाला आवाज दिला. पाड्यावरची एक बाळंतीण अडली होती. केरबानं सर्व परिस्थिती पाहिली. इथे एका निष्णात वैद्याची गरज होती, कारण 2 जीवाचा प्रश्न होता. इथं मंत्र कामाचे नाहीत. अन त्याने तळावरच्या वैद्याला बोलवायला सांगितले, पण लोक ऐकेनात. केरबा, तूच काहीतरी कर. सर्वांनी तगादा लावला. केरबानं विनंती केली की लवकर वैद्य बोलवा, पण लोक त्याच्याच मागे लागले की तूच काहीतरी कर. नाईलाजाने त्याने मंत्र सुरू केले. त्याचा काही उपयोग नव्हता. ती बाई त्या मुलासह मरण पावली. केरबाची जादू पहिल्यांदाच कुचकामी ठरली होती. मध्यरात्र उलटली. केरबा घरी येऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्या निष्पाप मायलेकराचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. वैद्य आला असता तर वाचले असते बिचारे. ह्या विचाराने त्याला पाड्यावरल्या लोकांचा राग आला. लोकांच्या हट्टानेच त्याचा जीव घेतला. केरबा स्वतःशी बोलत होता. तेवढ्यात झोपडीच्या बाहेर त्याला उजेड दिसू लागला. सोबत धुराचे लोट उठत होते. त्याने बाहेर येऊन पाहिले. त्याच्या झोपडीला कुणीतरी आग लावली होती. अंधारात अर्धवट विझलेल्या मशाली पडताना त्याने पाहिले. दुसऱ्या दिवशी नारबाने सगळ्यांना पिंपळाच्या झाडाखाली जमवलं. रात्रीचा प्रकार कोणी केला अशी विचारणा केली. कोणीही काही बोलेना. मेलेल्या बाळंतिणीच्या नवऱ्यानेच हे केलं असावं. केरबा बोलला, हो, माझ्या बायकोपोराचा जीव घेतलास तू. तो माणूस चवताळून केरबावर धावून आला. मागं हो, नाहीतर बायकोला भेटाया धाडीन तुला. असं बोलताना केरबानं त्याचा उजवा हात पुढं केला अन जणू त्या तरुणाच्या गळा हातात पकडल्यासारखा हात करून उभा राहिला. तो तरुण केरबापर्यंत पोचण्याआधी जागीच खिळला अन दोन्ही हात गळ्याभोवती पकडून तडफडू लागला. सर्व पाडा ते भयानक दृश्य बघत होता. अंगाला हातही न लावता केरबाने तरुणाला जायबंदी केले होते अन केरबाने आपला हात हवेत उचलायला सुरुवात केली. तरुणही हवेत उचलला जाऊ लागला. लोकांची भीतीने गाडण उडाली. शेवटी नारबाने मध्यस्थी केल्यावर केरबाने त्या तरुणाला सोडले. पण लोक बिथरली. हा माणूस पाड्यावर नको. गर्दीतून आवाज आला. एक, मग दुसरा, तिसरा. सर्वच पाडा बोलू लागला. केरबाला कळतच नव्हतं की त्याची काय चूक होती. त्याचा मित्र नारबाने लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही काही ऐकेना. अन केरबा बहिष्कृत झाला. डोंगराच्या अगदी पायथ्याला पाड्यापासून 600-700 मीटर अंतरावर नवीन झोपडी बांधून तो राहू लागला. केरबा आता पाड्यापासून पूर्ण तुटला होता. एक नारबा सोडला तर कुणीही त्याला भेटत नसे वा बोलत नसे. केरबाला त्याची तमा नव्हती. तो मस्त जगत होता. रात्री त्याच्या झोपड्यात जळणाऱ्या मशालीवरून तो जिवंत आहे हे पाड्याला कळत होतं. बाकी तो मरत का नाही असं बऱ्याच जणांना वाटत होतं. एके रात्री केरबाच्या झोपड्यातून गुरगुरीच्या, विव्हळण्याच्या आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. केरबा संकटात आहे. नारबाने हेरलं अन पाड्यावरच्या लोकांना सोबत चालण्याची विनंती केली. कोणी येईना. शेवटी हातापाया पडल्यावर 5-6 गडी तयार झाले. मशाली केरबाच्या झोपड्याकडे जाऊ लागल्या. जवळ पोहोचले तसा आवाज वाढत होता. कोणतं तरी जंगली जनावर असावं. केरबा मोठ्या संकटात होता. झोपड्याजवळ पोहोचताच आतून येणारा गुरगुर आणि आदळ आपटण्याचा आवाज वाढला होता. नारबा आणि एका म्हाताऱ्याला तिथेच थांबवून
गणा आणि 4 तरुण पुढे सरसावले. मशालीच्या उजेडात त्यांनी अर्धवट उघड्या दारातून आत डोकावलं. केरबा अर्धमेल्या अवस्थेत विवळत होता. त्याचे शरीर जखमांनी भरलं होतं. समोरच्या कोपऱ्यात एक धिप्पाड तरस मोठ्याने गुरगुरत होता. केरबा हातानेच इशारा करत जणू मला वाचवा असं म्हणत होता. गणाने दार पटकन बंद केलं. ही व्याध मेलेलीच बरी. काय म्हणता गड्यानू? गणा पुटपुटला. बाकीच्यांनी होकारार्थी माना हलवल्या अन ते झोपड्यापासून दूर आले. केरबा आत मरून पडलाय आन एक थोरलं तरस हाय आत. आज्यानं म्हणजे जीव देणं हाय, पण तरसाला मारावं लागन. का तर त्याच्या तोंडाला रगत लागलंय माणसाचं. तरसाला मारायचं म्हणजे झोपडी जळावी लागन. गणानं नारबाला सांगितलं. नारबानं डोळे पुसत मानेने इशारा केला अन झोपडी धडधड पेटू लागली. दुसरा दिवस उजाडला. नारबाच्या रात्रभर डोळा लागला नव्हता. जड अंतकरणाने तो केरबाच्या झोपड्याकडे निघाला. सोबत बैजाक्का, 2-3 म्हातारे, गणा आणि काही तरुण होते. झोपड्याची राखरांगोळी झाली होती. किंचितसा धूर येत होता. गणा अन नारबा पुढं होऊन लांब काठीने विस्तव बाजूला सरकवून केरबाचे शव शोधत होते. झोपडीच्या अर्धवट जळालेल्या कोण्यात एका अर्धवट जळालेल्या लाकडाआड हाताचा पंजा दिसला. हात कुठला? हाडांचा पंजा, तो पूर्ण जळालेला. गणा अन नारबा पुढं सरसावले. काठ्यांनी अर्धवट जळालेली लाकडं बाजूला सरकवली अन गुडघं हातात धरलेलं ते धूळ कोलमडून तसंच जमिनीवर पडलं. शरीराचं मांस बऱ्यापैकी जळून गेलं होतं. जळक्या मांसाचा वास सुटला होता. गणाने ते काठीने ते धड नीट करण्याचा प्रयत्न केला अन तेव्हा चेहरा दिसला. चेहरा जळाला असला तरी डोळे तसेच होते, पण ते लालभडक दिसत होते, जणू रखरखते निखारेच. अन अचानक त्या अर्धवट जळालेल्या देहात हालचाल जाणवली. जित्तपणी जाळलंसा मला. सोडणार नाय, म्या कुणाला बी सोडणार नाय. आवाज केरबाचा होता. नारबा भेदरला. गणाची तर बोबडीच वळाली अन हातपाय ताठ होत ते धड पुन्हा निश्चल झालं. इतक्यात फटकन आवाज आला. केरबाचे अर्धवट जळालेलं पोट फुटलं. आतले काचा अन गंजलेले खिळे बाहेर आले. मरतानाही केरबानं तंत्राचा वापर केला होता. स्वतःला मारायला आलेल्या तरसालाच वश करून त्याने पाड्यावर आपला सूड उगवला होता. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.